बाकी तालुक्यात विरोधी आहे ना, तालुक्यात विरोधक आहे. अच्छा बाबा तालुक्यात विरोध आहे. त्यांचं मत तुम्ही कुठेतरी जपणार आहात त्यासाठी. खैरे साहेबांनी जे सांगितलं त्यांचा बंदा बरोबर आहे. त्यांना माझा राग आहे, ते काय आहे ते आम्ही करून घेऊ. इतका काय मोठा नाही राग, ते आम्ही त्याला मिळून करून घेऊ. आणि जेव्हा मातोश्रीवर मी गेलो त्यावेळेला उद्धव साहेबांनी मला पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. दानवे साहेब होते, लोखंडे साहेब होते आणि पार्टीचे काही लोक होते आणि मुंबईचा बी लोक होते. त्यांनी माझा प्रवेशमध्ये करून घेतलेला आहे. आणि जेव्हा मी महापौर झालो त्यावेळेला 8 दिवसानंतर मी मोठे साहेबाला जाऊन भेटलो होतो, बाळ ठाकरे साहेबाला. त्यांनी म्हणलं की चांगला महापौर भेटला, त्रास द्यायचे नाही. त्यापासून मला कोणी त्रास दिले नाही, त्यापासून माझे संबंध आहे त्यांच्याशी. आणि खरे साहेब जे नाराज आम्ही ते मिळून दूर करून घेऊ. आणि आता बी मी सांगतो की पार्टीमध्ये जितके सिनियर लीडर आहे, उद्धव ठाकरे साहेब तर आहेत, ते आमचे नेते आणि सगळे खैरे साहेब आहेत, दानवे साहेब, कोणाला नाराजगी वाटली मी त्यांना नाराजगी दूर करू. पार्टी का विरोध आहे ना, बाकी तालुक्यात विरोधी आहे. तो तालुक्यात विरोधक आहे. नाही ते कळवलं जात नाही, बरोबर आहे. पण रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे. आणि कोणीतरी देण्याचा प्रयत्न केला ना, मी तिकडे जाणार पण नाही. मी सांग माझा विरोध आहे म्हणून. तनवाडीचा उल्लेख केला तुम्ही. त्याच तनवाडीला तिकडे गेल्यानंतर आता स्वतःच्या भावासाठी आणि मुलासाठी त्याच्या भावाचा काल पत्ते खेळताना आलं का नाही काही. तनवाडीचे भाऊ त्या ठिकाणी आमच्याच गुलमंडी भागामध्ये, त्या ठिकाणी औरंगाबाद भागामध्ये त्या ठिकाणी क्लब चालवतात. तनवाडीचा भाऊ पत्त्याचा क्लब चालवतात. हे काही लोकांना कळत नाही का आमच्या गुलमंडी औरंगाबादच्या क्लब चालवतात. पकडला गेले बरेच जण. तनवाडीचा भाऊ मुख्य तो मालक म्हणून तोही पकडला गेला, तो बरोबर की नाही. किशनचंद तनवाडीचा भाऊ विष्णू. तुमच्या मुलाला तुम्ही गुलमंडीवरून उतरवणार आहात? कोणाचा? तुमच्या मुलासाठी नाही, अजून काही नक्की ठरलं नाही. हो, मामू पाठीमागे आहेत, ते स्वतः इथं इंटरव्ह्यूसाठी आलेले आले तरी माझा विरोध आहे. मी सांगितलं तुम्हाला माझा विरोध आहे त्या रशीद मामूला. का आमच्याकडे कोण नाही का, एक आमच्याकडे एक ऍडिशनल कमिशनर जे होते ते रिटायर झालेले, ते एसटी मधून ते आलेले. आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. पण रशीद घेणार नाही तर नाही घेणार, पण तिकीट देणार नाही. तिकीट नाही मिळत त्यांनी. तर असं असेल तर मग काय फायदा. फक्त बोलवलं आमच्या पक्षातल्या एका नेत्याने बोलवलं त्यांना. ठीक आहे, ते आमचे नेते ते स्वतःच काहीतरी करत असतील. जाऊ द्या, आपलं काय करायचं. आता गल्लीतला पक्ष झालेला आहे. अतुल सावे जर असं म्हणले असेल तर त्यांना माहित नाही की वरचे लोक किती मानतात उद्धव साहेबांना. अतुल साहेब तुम्ही गल्लीतले शुभ असाल, तुम्ही कशा लोकांचे जास्त बोलत होता. तुम्ही कसे निवडून आले, काय आले ते आम्हाला माहिती आहे ना. मग शुभ असा काही बोलू नका. तुम्ही कसे निवडून आले त्यांनाच विचारणार तुम्ही. नाही, आमचं नियोजन कमी पडलं नाही. आमचं जे नियोजन असतं ते सरळ लोकांकडे हात जोडणे, नमस्कार करणे, रॅली करणे, पदयात्रा करणे, भाषण करणे हे आहे. त्यांचं फक्त काही करायचं नाही, फक्त पैसे द्यायचे आणि घ्यायचे, पैसे द्यायचे आणि घ्यायचे. तुम्ही जर अशा पद्धतीने वाटत असेल तर बरोबर नाहीये. आज वाहन रॅली काढत संभाजीनगरमध्ये शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये पालकमंत्री होते, खासदार होते. आणि इथं जेव्हा गाडी आली, शिरसाट साहेब म्हणत होते की अरे पटपट गाडी पुढे घे वाहन चालकाला. म्हणजे घाबरले ते. बरं, घाबरले पालकमंत्री, घाबरले. आता पालकमंत्र्यांच्या पाठीमागे ज्यावेळेस तुम्हाला सांगतो यांची युती होत नाही आता. म्हणजे शिंदे गट ऑटोमॅटिकली बाहेर पडतो. का बाहेर पडतो की यांनी पाहिलं की आता आम्ही इतके जागा मिळवलेल्या 120च्या वर गेलेल्या जागा आमच्या भारतीय जनता पार्टीला, मग यांना कशाला घ्यायचं. आणि म्हणून ते यांना बाजूला करणार आहे. माझ्या बाजूला करणार लिहून घ्या तुम्ही माझ्याकडे. माझं मागच्या खोटं ठरलं तर, कारण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पाहिलं की ते स्वार्थी आहे. ते फक्त घेतात आणि यूज अँड थ्रो करतात. तसं यांना पण शिंदेना सुद्धा शिंदे गटाला सुद्धा त्या ठिकाणी ते बाजूला करतात. बरं. आता ते दोघं जे तुम्ही म्हणताय पैसे वाटले, प्रामाणिकपणे निवडणुकाने लढल्या, तर मग हे सर्व काही करत असताना तुम्ही ठाकरे बंधू कधी एकत्रित येणार आहेत? तरी जागा उद्या अधिकृतपणे घोषणा आहे
आणि उद्या घोषणा असल्यामुळे त्याच्यानंतर ते सुरुवात होणार आहे. पूर्ण मुंबईची जागे वाटप दोन्ही भावांनी एकत्रपणे केली. तिथे कुठेही वाद नाही, काय नाही. संभाजीनगरमध्ये तुम्ही आघाडीमध्ये लढणार आहात का? कोणते कोणते पक्ष आहेत? नाही आता पाहू ना, आता आमची ती या ठिकाणी दुपार चालू आहे आमची मीटिंग. आणि आता कोण कोण काय काय सगळे उमेदवार इच्छुक उमेदवार आलेले आहेत. इच्छुक उमेदवार आल्यानंतर मग त्यांना त्याचे आम्ही कोणत्या जागा घ्यायच्या आहेत, त्यांना सोडायच्या का नाही सोडायच्या, ते त्यांना बरोबर घ्यायचं का नाही घ्यायचं, ते आम्ही सर्व मिळून प्रमुख पदाधिकारी म्हणून आम्ही विचार करू. बरं ते तुम्ही आघाडी होणार आहे का इथे? हे आता अजून सांगता येत नाही, कारण आज काय आमचे प्रमुख शहर प्रमुख हे त्यांच्याकडे मिटिंगला गेलेले आहेत. त्यांचं काय होतं ना, ते फक्त जागा खूप मागतात. आता खरं म्हणजे काँग्रेसने पण लक्षात आणलं पाहिजे की आपल्याला अधपतन झालेलं आहे. आता बरोबर एकत्र महाविकास आघाडीने त्या ठिकाणी एकत्र काम केलं तर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो पुढे. पण ते काँग्रेसचे बरेच लोक त्या ठिकाणी फक्त ही जागा काही मुळे ही जागा पाहिजे, मला ही जागा पाहिजे असं म्हणतात. आता पाहू काय होतं. आता जिथे तुमच्या मुलाखत घेतलं, कोण आलेले, कुठून लोक आलेत आणि मुंबईहून आमचे संपर्क खूप आले. ठीक आहे. कशा पद्धतीने आता मुलाखत घेतलं? नाही मुलाखतीमध्ये ते विचारपूस करतील. आम्ही आमच्या पद्धतीने करू. अजून अशा 3-4 मुलाखती होणार. काही एकच मुलाखत नाही आता. ही एकच फक्त मुलाखत आजची झाली ती नाही, अजून 3-4 मुलाखत होते. काय पाहिजे तर पारदर्शकता पाहिजे ना. आणि कोणीही त्या ठिकाणी मागचा जो अनुभव पाहिला ना, तो अनुभव पाहता त्या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहायचा. कारण हे कोणतेही डावपेच खेळतील, भाजपपासून शिंदे गट असं कोणतेही डावपेच खेळतील. ते मागच्या वेळेस जसं ते तनवाणीने केलं होतं ना, तसं होऊ नये म्हणून ती आम्ही काळजी घेणार आहे. बरं ते रशीद मामूला तुम्ही पक्षात घेतलाय, मला माहित नाही ते घेतलं असेल, कोणी घेतलं असेल माहित नाही, परंतु त्यांच्यामुळे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण होऊ लागले. मी माझी भूमिका स्पष्ट आहे. रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे. बरं तुमच्या विरोधात अनेक दशके रशीद मामूनने एक मिनिट. संभाजीनगरमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यांना विरोध केलेला आहे. असतेच तुमच्या तुम्ही देखील त्यांना विरोध केला. माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे की त्याला घेऊ नये बसित करतो. त्याला तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे. बरं खैरे साहेब, आता तुम्ही त्यांना पक्षात घेतलं नाही, हे तुमची इच्छा नव्हती घेतलं, पण आता शिवसेनेचं म्हणजे शिंदे गटाचे जे नेते तिकीट आहेत, द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी तुमच्या पक्षाला उबाटा मामू असं नाव दिलंय. ते काही बोलतील म्हणून आमचं ते हे असे जर कोणी टोमणे टामणे मारत असतील त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का? त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना, मग आम्हाला काय बोलतात? आज एक हाती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पाहिलं असेल तर 8 मुस्लिम नगरसेवक आमचे फुलंब्रीला आले आणि ते कशावर आले माहितीये का? मशालवर आले. आणि मग असं म्हटलं तर काय हे नाही बाबा नाही, परंतु त्या व्यक्तीला घेऊ नये हे माझं पूर्णपणे. अरे आमचे ते राजाबाजारचे लोक त्या ठिकाणी हे उभे ते टोमणे मारायला लागले मला म्हणून मी नाही. रशीद मामूनच्या रशीद मामूला तुमचा विरोध आहे. रशीद मामू माझा विरोध आहे. सत्ताधारी पक्षांनी तुमच्या नेत्यावर टीका केलेली आहे. अशा पद्धतीने घरात बसून निवडणूक लढवल्या जात नाही, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं. महायुतीच्या नेत्यांनी सभा गाजवल्या आणि एकतर्फा विजय मिळवलेला आहे. ज्यांनी बोलले ना ते मूर्ख आहे, मूर्ख. कॅमेऱ्याकडे पाहणं साहेब. जे बोलले ना आमच्या नेत्यांच्या बाबतीत ते मूर्ख आहे. यांच्यामुळे तर मोठे झाले. उद्धव साहेबांच्या मुळे आणि बाळासाहेबांच्या मुळे मोठे झाले. आता ती रॉयल्टी त्यांनी दिली पाहिजे पक्षाला. आणि म्हणून हा जो चालला आहे म्हणजे उगाच म्हणजे नाव ठेवायचं म्हणजे कशा करता नाव ठेवायचं. त्यांच्यामुळे तुम्ही मोठे झाले आणि तुम्ही त्यांना नाव ठेवा. आता थांबा, आता काही दिवसांतर काय होतं पाहा. काय होतं नेमकं काय होणार? असेच आरोप करतात की पक्ष चोरला, चिन्ह चोरला, बाळासाहेब चोरले. आता हे बंद झालं इमोशनल करणं. आता पहा आता पुढे काय होतं. उद्या प्रेस कॉन्फरन्स, खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे उद्या. एकतर त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्हाला माहित पडेल महाराष्ट्राचं चित्र काय. कालचा जो निकाल लागला तो निकाल त्या ठिकाणी कसा लागला. भारतीय जनता पार्टीने 30,000 रुपये मतं त्या ठिकाणी खुलताबाद तालुका रत्नापूर तालुक्यामध्ये दिले. 30,000 रुपये. कुठून आले यांच्याकडे पैसे? शेतकऱ्यांना देत नाही, लाडक्या बहिणींना देत नाही, आणि कुठून आले यांच्याकडे पैसे? पण या भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने गंगापुराने इथे पण इतके पैसे लावले आणि तुम्ही पैसे लावून मते विकत घेता, याला काय पद्धत आहे? प्रामाणिकपणे मतदान नाही झालं. ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निवडून नाही आलं. तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हा भ्रष्टाचारच आहे, निवडणुकीचा भ्रष्टाचार आहे. म्हणून काही झालं तरी या ठिकाणी जनता कधी ना कधी उलटेल. तसं झालं काही देशामध्ये तसं होईल काही दिवसानंतर. तुम्ही पहा, नाही लोक घेतले आणि ते गेले परत. आता निष्ठावंतांना मिळायला पाहिजे, जे एकनिष्ठ राहतील त्यांना मिळायला पाहिजे.
किती इच्छुक आज आलेले तुमच्याकडे? किती इच्छुक लोक आज तुमच्याकडे आले? प्रचंड करते आता मी तर अजून गेलो नाही वर मला माहिती मी आलो की मग मला सगळे घराला घालता मला तिकीट म्हणून मी आपलं